मला असं वाटतं की नंदकिशोर महाजन यांचा हा जो मोठा जो विजय झाला आहे, यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या सर्व नेत्यांनी सांघिक काम केलं, एकत्र काम केलं आणि त्याचाच परिणाम ही महायुती ही एक राहिली. त्याच्यामुळे हा विजय अभेद्य राहिला आणि जवळजवळ 96% मतं महाराष्ट्राचा सर्वात मोठा लीड हा जळगावचा त्या माध्यमातून राहिला. गोकुळगीतेच्या संदर्भात मी एकच तुम्हाला सांगेल की दराड्यांवरची नाराजी तिथं आम्हाला त्याचा फटका बसला. महायुती म्हणून आम्ही सगळे करतो, दराड्यांवरची नाराजी होती, त्याचाच फटका बसला, दुसरं काही कारण नाही. मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून समन्वय करण्याचा आमदार महाराजांच्या पक्षाने जबाबदारी दिली, ते पक्ष नेतृत्वाचा आभार मानेलच, परंतु पूर्ण वेळ देणे, त्या मिशन मध्ये त्याला म्हणतो की डिवोशन देऊन झोकून देणे हा माझा मूळचा स्वभाव आहे. मी सर्वांना समन्वयाचं काम केलं. मी काय एकटा म्हणून नाही, आमची सगळी टीमच होती, सगळे आमदार यामध्ये होते, सगळे मंत्री महोदय होते, आमचे जिल्हा अध्यक्ष होते, जिल्हा प्रमुख होते. हा टीम म्हणून हा निकाल आहे. हा एकटा असं मी केला असं म्हणताच येऊ शकत नाही. हा टीमचा आउटपुट आहे असं मला वाटतं. निश्चित आता बघा, आता आम्ही राजकारण करायला बसलो. महाविकास आघाडीचे मतं सुटलीच पाहिजे त्याचं प्लॅनिंग आमच्याकडे होतं आणि त्यात आम्ही 100% यशस्वी झालो. महाविकास आघाडीची जवळजवळ त्यांची एकूण जी मतं होती त्यातली 80% मतं फुटताना दिसली आहेत. महाविकास आघाडीमध्ये कुठेही एक वाक्यता नव्हती. अगदी नेत्यांनी देखील या निवडणुकीवर पाठ फिरवली आणि अप्रत्यक्षाचा भाजपाला फायदा झाला. हा एक स्ट्रॅटेजीचा भाग होता. ती स्ट्रॅटेजी आखली आणि ती आता अंमलात येताना आम्हाला दिसली. त्याचा योग्य फायदा हा आम्हाला महायुतीला झाला. या ठिकाणी आपण जर बघितला तर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल आताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचा या ठिकाणी विजय झालेला आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुतीच्या सर्व मतदारांनी तर मला खूप मोठ्या प्रमाणावर कोण दिलेलंच आहे, परंतु महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवारांचे मतदारांचे मतदान आम्ही आमच्या पारड्यात टाकण्यात यशस्वी झालो. त्याबद्दल मी सर्व मतदारांचा खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी आपण जर बघितलं तर देश हित प्रथम या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. अशा भारतीय जनता पक्षाचा मी 20 वर्षापासून त्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण जर बघितलं तर इतर पक्षांमध्ये कदाचित असं होते, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता हा काम करणारा असला तर त्याला नक्की संधी मिळते आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे की माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी विधान परिषदेसारख्या निवडणुकीची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींचा खूप मनापासून या ठिकाणी आभार.